अजून कुठली उचलायची? वरची की खालची कुठली उचलणार? अपेक्षा नव्हती की मला जगन्नाथाचं दर्शन होईल इथे. ब्लॉगमुळे काय झालं माहिती, मी माझ्या फॅमिलीला खूप जास्त वेळ देऊ शकते. प्रचंड गर्दीतून आम्ही प्रवास करत करत. हाय, माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता संध्याकाळी मला जायचंय 2 ठिकाणी, त्यातल्या एकाच ठिकाणी जाता येईल. एक आहे कृष्ण मंदिर आणि एक आहे खाऊ गल्ली. कुणालला आता मी यातली एक चिठ्ठी उचलायला सांगणार आहे आणि बघूया कुणाल कोणती चिठ्ठी उचलतोय. 2 सेकंद थांबा. हे अजून हे ते पण हे काय करायचं? हे बघ बघ, ह्यातली एक चिठ्ठी उचलायची मग दोघांना. ओके, अजून कुठली उचलायची? वरची की खालची कुठली उचलणार? ए, 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 ए. कृष्ण मंदिर. इस्कॉन चलो. ओके. सो फायनली इतक्या गरमीमध्ये आम्ही दोघं चाललो आहोत या पिल्लूला घेऊन कृष्ण मंदिरामध्ये. मीरा रोडच्या आमच्या कृष्ण मंदिराचं दर्शन घ्यायला तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. हा ओके रे रे. राधे राधे. राधे राधे. हाय कर हाय कर हाय. हाय कर कबीर. आज मूड नाही साहेबांचा, केसांवरून तुम्हाला कळलं असेल. से हाय. अरे इकडे बघ ना, एकदा सर हाय कर. हाय. तेव्हा तिकडे बघ, तिकडे का आज अजिबात मूड नाहीये. होय सर आपला मूड तुम्ही कर. हा अरे बाहेर जायचं. जायचे खेळायला, जायचे फिरायला. एकटाच जाणार आहेस का? फायनली आम्ही खाली उतरलो. ये चला. आम्ही बरेच सारे मोबाईल होल्डर्स घेतले आणि सगळे मोबाईल होल्डर्स गायब आहेत. आता चुकून मुकून एखादा मिळालाय, बघूया लेट्स सी त्याच्यावर काय करता येतंय का. है ना कबीर? कबीर सगळे कुठे टाकले सांग त्यांना. सांग तू कुठे कुठे काय काय टाकतोस. अर्धा अधिक तर माझ्या बॅगेत असतं याचं सामान. घरातल्या अगदी गरजेच्या वस्तू माझ्या बॅगेत शूटिंगला असतात आणि हा भाई टाकतो. कार्टून आहे, नमुना आहे आमचं पिल्लू. पण आता तुम्हाला मी कृष्ण मंदिर दाखवतो, तुम्हाला खूप आवडेल. थांबा. या ब्लॉगमुळे काय झालं माहितीये, मी माझ्या फॅमिलीला खूप जास्त वेळ देऊ शकते. कारण शूटिंगमुळे हळूहळू चालतोय. शूटिंगमुळे ते जमत नव्हतं. उचलला, उठाया उसको उठाया. येस, पण या ब्लॉगमुळे मला माझ्या फॅमिलीला टाइम देता येतोय. या दोघांचं एक स्वतंत्र नागालँड असतं, त्यांना त्या नागालँडवर आणावं लागतं मला. मॅड बॉईज, माझे मॅड बॉईज आहेत, मॅड बॉईज. लगा करे हाय. हा मी करते हाय. हाय गाईज. जा बोलतो, किती लाडात आलाय म्हणजे विचार करा. शाणा. कुठे जाऊ? मी गाडी कुठे लावली? हा इथेच लावली. इथे लावली. चला गाडीत बसूया आणि आपला पुढचा प्रवास सुरू करूया. फायनली आमच्या अनेक अथक प्रयत्नानंतर सुद्धा आम्ही Amazon वरून आणलेला होल्डर आम्ही नाही लावू शकलोय. मी या होल्डर साठी नक्कीच प्रयत्न करेन की यातला चांगल्या क्वालिटीचा होल्डर कुठे मिळतोय का, आणि मी त्याची लिंक किंवा त्याचं जे काही असेल ते मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. आता मग या कॅमेराची जबाबदारी म्हणजे माझ्या फोनची जबाबदारी मी माझ्या नवऱ्यावर ठेवत आहे आणि माझा नवरा ती चांगल्या प्रकारे पार पाडेल अशी माझी इच्छा आहे. कारण हा पार्सल आहे, त्याच मला टेन्शन आहे. मला दोन्ही गोष्टी सांभाळायच्यात. आमचे आयुष्यात. सुपुत्र येस की आणि पकड हा कॅमेरा. असं करत असल्यामुळे आपण डायरेक्ट आता जातो मंदिरामध्ये. बाय बाय. प्रचंड गर्दीतून आम्ही प्रवास करत करत इथे आलेलो आहोत आणि आम्ही आलोय आता भक्ती वेदांच्या समोर जे मंदिर आहे आपल्या इस्कॉनचं, तिथे मी स्वतः पहिल्यांदा येते, त्याच्यामुळे मला जाण्यामध्ये खूप मजा येते. तुला कसं वाटतंय? एकदम मस्त. फर्स्ट टाइमच जातोय आपण इथे. येस. ये इथे भक्ती वेदांत एक हॉस्पिटल आहे, ते जे कमाल आहे. सगळे मला अर्धा दिवस सगळे तिथे MDs डॉक्टर असतात. तर सामान्यांसाठी भक्ती वेदांत छान हॉस्पिटल आहे. आपण इस्कॉनला आलेलो आहोत. इथे पार्किंग आहे. माझ्या डोळ्यांना काही कचरा गेला असं वाटतं. एक चप्पल. चप्पल हा
लेडीज एंट्री महोत्सव. काय आम्ही केलं काय माहिती नाही पण ठीक आहे. रोज काय कमाल दर्शन झालं. अजिबात अपेक्षा नव्हती की मला जगन्नाथाचं दर्शन होईल इथे. इथे कृष्णाच्या मूर्तीसोबत जगन्नाथ मूर्ती, पुरीचं जे आहे मूर्ती आहे ती इथे आहे स्थापन केलेली. काय भारी वाटलं सांगू, मज्जा झाली. त्यात आमचे जुने काही मित्र भेटले. म्हणजे आम्ही भागोभागो भूत आहे ह्याच्यात केलेलं. त्यात आमचा जो भूत होता छोटासा त्याची अख्खी फॅमिली इथे आलेली. तर त्यांच्याबरोबर पण छान गप्पा गोष्टी झाल्या. हे रेस्टॉरंट आहे का? इथे एक रेस्टॉरंट पण आहे त्यांचं. हा, इथे बुक स्टॉल बरंच काय काय आहे. मी तुम्हाला दाखवते. इथे बुक स्टॉल्स, अशी पुस्तकं मिळतील. तिथे रेस्टॉरंट आहे. ओके. आणि मला स्पेशली इस्कॉनचं जेवण खूप आवडतं. तिकडची खिचडी म्हणजे वाह! कमाल असते. हे मला जेन्युइन आयडिया नव्हती. अपेक्षेपेक्षा जास्त निघालं. बुक स्टॉल्स आहेत. इथे कृष्णाची मूर्ती आहे, जगन्नाथ स्वीट्स आहे आणि कमाल. सो कैसा था एक्सपिरियन्स? एकदम मस्त. भिजलायस बघ कसला. ओह माय गॉड, एवढ्या गरमीमध्ये. हो, ऑब्व्हियसली मलाच एवढा घाम आला तरी समजू शकते. वाव. इथे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मस्त. सगळं आहेच. वाव. एक मनाला एक शांतता मिळते ना, तसं खरंच आहे इथे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर, वेळ नसेल जरी तरी वेळ काढा आणि मीरा रोडच्या इस्कॉनला नक्की दर्शन द्या. एकदा अवश्य भेट द्या. छान आहे. येस येस. खूप खूप छान वाटलं. मन प्रसन्न होतं. म्हणजे मी जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा 100 पटीने फक्त गरम खूप होतंय. हो. खूप गरम होतंय. खूपच. पण समाधानी आहे. चल जाएगा असं ऍटिट्यूड होतो ऑटोमॅटिकली. कारण आपण कृष्णाच्या दारात आलोय, आपल्या जगन्नाथाच्या दारात आलोय. अजून काय पाहिजे. सो फायनली मी माझा ब्लॉग इथे थांबवत आहे. मला तुम्हाला दर्शन द्यायचं होतं. मला तुम्हाला दर्शन द्यायचं होतं कृष्णाचं. ते मी तुम्हाला दिलेलं आहे. आय एम हॅपी. बाय बाय. आम्ही आमचा कृष्ण घेऊन एका कृष्णाला. हो.